सभेत तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच, मनसेची आक्रमक भूमिका. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत एकमेकांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. उद्धव ठाकरेंनी अट टाकत एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानाचा उद्धव सेनेने दुसऱ्या दिवशी खुलासा करत कोणतीही अट नाही असे म्हटले असून एकत्र येण्याबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र यापूर्वी दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मनसेने दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रद्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजपाकडून यावर सध्या वेट अँड वॉचची भूमिका असली तरीही ती अट आहे की कट असे विधान करत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना उचकवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार यावर बोलताना महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही, फक्त महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे हातमिळवणी करणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. प्रमुखांनी भाष्य केल्यावर बाकी मनसे नेत्यांचा कशाला वाद हवा? संजय राऊत उद्धव सेना यांनी असे वक्तव्य केले आहे. कोण हिंदुत्ववादी नाही हे प्रमाणपत्र भाजपने देऊ नये, तसेच उबाठानेही हा महाराष्ट्रद्रोही आहे असे प्रमाणपत्र कोणाला देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर 17,000 गुन्हे दाखल झाले होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे मनसेची माफी मागणार का असे वक्तव्य संदीप देशपांडे मनसे नेते यांनी केले आहे. एकाने साथ घातली आहे, एकाने अट घातली आहे, पण ती अट आहे की कट आहे ते दोघांनी ठरवावे. त्यांनी आपापसात ठरवले तर त्यांना शुभेच्छा आहे. सगळ्यांनी आपल्या कुटुंबात सुखी राहावे, आमचे काहीही म्हणणे नाही, तो आनंदाचा विषय आहे असे मत आशिष शेलार मंत्री व भाजप नेते यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांच्या मनात काय चालले आहे हे कुणीच सांगू शकत नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणासोबत जावे हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. युतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही नेते सक्षम आहेत, त्यामध्ये इतरांनी बोलणे उचित नाही असेही मत गुलाबराव पाटील मंत्री व शिंदे सेनेचे नेते यांनी व्यक्त केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे, पण समोरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आले हे दिसले. उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे आहे असे स्पष्ट वक्तव्य उदय सामंत मंत्री व शिवसेनेचे नेते यांनी केले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.